नमस्कार मंडळी, मी रेश्मात किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहतोय रेश्माच किचनमध्ये लाल माटाची भाजी। बघूयात पौष्टिक अशी रेसिपी, खूप चविष्ट आणि छान लागते आणि एक 5 ते 10 मिनिटात संपूर्ण भाजी रेडी होऊन आपण जेवायला बसू शकतो। अशी साधी, सोपी, सिंपल आणि खायला अप्रतिम लागणारी लाल माटाची भाजी। चला, इथं आपलं नेहमीप्रमाणे शेंगदाणे, मिरची असं मी वाटून घेतलेलं आहे, यामुळे भाजी तिखट होते, छान लागते। लसूण घेतलाय, थोडा भरपूर घेतलाय, 10 ते 15 पाकळ्या असतील ह्या। थोडं तेल घालून घेतलंय कढईमध्ये। हा लाल माठ मी चिरून घेतलाय, स्वच्छ धुवावी लागते ही भाजी, नाहीतर भाजीत मातीचे खरे राहतात आणि ते खाताना मग तसेच कचकच लागतात। त्यामुळे आपल्याला 4 ते 5 पाण्याने चांगली व्यवस्थित भाजी धुवून घ्यायची। आता लसूण मी थोडा अरदबोबडा चेचून घेतलेला आहे। आता आपण लसूण चांगला गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, कारण त्याची चव आपल्या भाजीला अप्रतिम लागते। म्हणून बघू शकता, नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडं भाजीला तेल जास्त आहे। पालेभाज्यांना मी बी थोडं तेल जास्त घातलं की छान लागतात म्हणून घातलंय, पण एवढंही नाहीये, प्रमाणात आहे। आता लसूण थोडा व्यवस्थित भाजून घेते मी। नंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत याच्यामध्ये, आणि तेही लो गॅसवरतीच आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, कारण आपले शेंगदाणे कच्चे आहेत। त्यामुळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे बॅटर। चला, आता मस्त परतवून घेते हे सगळं व्यवस्थित। इथं जर तुमचे शेंगदाणे भाजलेले असते तर जास्त वेळ भाजायची गरज नाहीये। माझ्याकडचे शेंगदाणे कच्चे होते, शक्यतो करून मी पालेभाज्यांना असंच वाटण करून ठेवते। वेगळं बारीक कूट, मोठं कूट असं मी काढून घेत नाही। बारीकच एकच कूट माझ्याकडे असतं आणि सुक्या भाज्यांना मी अशा पद्धतीने जाडं कूट घालते मिक्सरला बारीक करून। झालं तर मग आता भाजी चिरून घेतलेली आहे तीही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। सगळी भाजी व्यवस्थित टाकून घेते, चव खूप छान लागते या भाजीची। आता व्यवस्थित परतवून घ्यायचे आपल्याला, बघू शकता तुम्ही। असं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे मी, भाजी व्यवस्थित परतवून घेणार आहे। चवीपुरतं मीठ घालणार आहोत आपण या ठिकाणी, बघू शकता तुम्ही। आता चवीपुरतं मीठ घालून घेत आहे, अंदाजानुसार तुम्हाला तेवढं मीठ घालून घ्यायचं आहे। एक जुडी आहे ही लाल माटाच्या भाजीची। भाज्या थंडीमुळे खूप छान येत आहेत, त्यामुळे मी भरपूर अशा भाज्या थंडीत सर्वांना खाऊ घालते। बघू शकता, अशी परतवून घ्यायची आपल्याला। मोठ्या गॅसवरतीच मी पालेभाज्या करते, कारण बारीक गॅसवरती केला तर भाजीचा रंग बदलतो, तिची टेस्टही बदलते, म्हणून आपल्याला बारीक गॅस करायचा नाहीये। बघू शकता, आता थोडा वेळ परतला, 1-2 मिनिटात आपली भाजी रेडी आहे। बघू शकता तुम्ही, अगदी व्यवस्थित झालेली आहे, व्यवस्थित शिजलेली। अशीच भाजी गरम गरम आपण चपाती, भाकरी बरोबर खाऊ शकतो। खूप सुंदर लागते, भाकरीसोबत अप्रतिम लागते ही भाजी। तुम्ही नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत। रेडी आहे आपली भाजी, बघू शकता तुम्ही, व्यवस्थित झालेली आहे। लसूण अरदबोबडा आपण टेचून घेतला होता, त्यामुळे कसा व्यवस्थित आपल्या भाजीत दिसत आहे। अप्रतिम लागते ही भाजी।